विचार करणं आहे आणि तुला सोबत घेऊन जायचं. अजून काही व्यवसाय करू शकत नाही. या साईडला जी कामं होती ना मी बोललो मुंबई जायला तिथं ती मेडिकल होती आणि ऑनलाईनचं काम करायचं आणि गावाच्या दोन बाजूला बांधकाम चालू. आमच्या ते संघटनेमध्ये मुख्यमंत्री किंवा कार्यप्रसंग आम्ही नेतृत्व करतो आणि बातमी कळल्यामुळे आम्ही कालचा काय आजचा कार्यक्रम होतो चुकलं जरा आम्ही शिर्डीला गेलो परत शिर्डीवरून रिटर्न परत संभाजीनगरला पोहोचेल 1:30 वाजले आम्हाला. तरीच भाऊ मग आम्हाला 2 वाजले. कसं काय झालं कॉल येत नव्हतं. अरे चांगलं मुंबईला पहिलं आंदोलन लागलं. हां पहिल्या आंदोलन नंतर त्यांनी मला केलं ते का होते नाही कन्नडला नव्हतं ते केलं मला फोन. मग मी म्हटलं तुझी इच्छा म्हटलं मग ते थोडंसं ऑनलाईनचं खूप काम होतं ना. मुंबईला पण यायचंच बाबा पण त्यानं काय केलं पहिले डी फार्मसी केली डी फार्मसी केल्याच्या नंतर त्यानं परत आता बीला ॲडमिशन घेतले बहुतेक मला असं वाटतं 3rd इयर होतं. हां 3rd इयर होतं. मग ज्यावेळेस आपल्याला तिकडे जायचं होतं ना आपलं मुंबईचं जे होतं ना त्याच दिवशी त्याचं नेमकं ॲडमिशन नाही यावेळेस तयारी होती काळजी करू नका आम्हाला पण सोबत हे सगळी मुलं बघा तुमचं लांब करून आता तुम्ही पण करा आईवडिलांना लक्ष द्या सांभाळ करा कारण आता करते ते इंजिनिअरिंग झाले का सगळ्यात लाईन आहे 2 नंबर बहीण हा मोठा होता 2 नंबर बहीण ती दनोरच्या तालुक्यात सिल्लोडमध्ये हां लग्न झालं. हे सिल्लोडमधून विचारले बघा सगळी मंडळी प्रेम करणारे आहेत आणि ग्रुप मोठा आहे खूप 1,34,000 विद्यार्थ्यापर्यंत तुमच्या मुलाचं नाव पोचलं. नुसता तुमच्या गावापुरतं मर्यादित नाही आहे ते प्रत्येकाच्या स्टेटसला प्रत्येकाच्या ह्याच्यामध्येपर्यंत नाव पोचलेलं आहे. तेव्हा एवढा पुरतं नाही आहे. माणूस मरत असतात की माणसाची कीर्ती पण त्या लेवलनी तो कुठला आहे काय आहे त्याच्यापेक्षा आम्हाला आमचा परत शिकण्यार्थी आहे आणि आम्ही तुमच्या दुकानात सांगू मरावी पण कीर्तिरूपी उरावी अशी गंमत झाली नाही. आपली आम्ही संघटनेचं उद्दिष्टच आहे की एकामेकाला मदत करून सहकार्य करून पुढे जायचं. आपलं नुसतं नेतृत्व म्हणून आपण काम करत नाही आहे. जिल्ह्यामध्ये आता जे चालू कंडिशन होती त्या कंडिशननुसार जर बघितलं तर खूप मोठे पोकळे येते आणि एक माणूस आपल्याला त्याचा गरजेचा आहे. त्यातला हा प्रशिक्षणार्थी पण तेवढा ताकदीचा होता आणि त्या अनुषंगाने जरी भेट नसली तर तो आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सक्रिय माणूस आहे. आणि तसं मला ते कन्नडमधून सगळ्यांनी सांगितलं देखील पण मी येणार होतं आणि याचं फिक्सच केलं. आजचा प्रोग्रामच तो त्यासाठी होता. मी रायगडवरून आलो होता. मला इथून आता मंगळवारला मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम होता 6 वाजता. आता माझी म्हणतात आम्हाला 700 किलोमीटर जायचं आहे अजून रातभर ड्रायव्हिंग करायचं आणि परत उद्या सकाळी कार्यक्रम आणि परत उद्या सकाळी कार्यक्रम दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद 1 वाजता आणि पुन्हा मग जो तुम्ही पत्रकार परिषद परत सांगितले तुम्ही 1 तास निघून करा आणि परत 1 तारखेला 30 तारखेला परत पुरस्कार आहे मुंबईला परत अजित पवारच्या हस्ते परत तिकडे जायचं. एवढी अवस्था बिकट आहे. परत 31 तारखेला परत मूर्ती स्थापना आहे
आणि 1 तारखेला उपोषण. एक मिनिट म्हणजे खूप महत्वाचं. पण ह्याही सुखदुःखामध्ये इथं येऊन हे बघा, बाबा हरिभक्त परायण तुकाराम बाबाजी सांगलीच्या मठचे अधिपती आहे. आणि बाबा म्हणजे जे युवा प्रशिक्षणार्थी आपण आता या ठिकाणी जे मुख्यमंत्री यांनी या अंतर्गत जे विद्यार्थी जे प्रशिक्षणार्थी घेतलेले आहेत तर त्यांचं नेतृत्व करतायत. आणि बाबांचं असं म्हणणं आहे की प्रत्येकाला हक्काची भाकर बाबा मिळवून देणारच, त्यासाठी बाबा झटतायत, रात्रंदिवस कार्य करतायत. आणि जेव्हा आता जवळपास 36 जिल्हे बाबा फिरतायत आणि 36 जिल्ह्यांमधून संभाजीनगरला आज लय मोठा कार्यक्रम होता. पण तो कार्यक्रम बाबांनी थोडंसं शॉर्टमध्ये घ्यावा असं सांगितलं. कारण जेव्हा बाबांना कळालं की आपला जो प्रशिक्षणार्थी असं अपघाती निधन त्यांचं झालेलं आहे, तर बाबांनी आवर्जून सांगितलं की जो कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे तर तो कार्यक्रम शॉर्टमध्ये घ्यावा. आणि थोडक्यात तो कार्यक्रम आवरून बाबा आवर्जून इथं आलेले आहेत. म्हणजे विचार करा, जर म्हणजे 1000 ते 1200 किलोमीटर होते, रात्रंदिवस बाबा प्रवास करतायत, प्रशिक्षणार्थी लोकांसाठी जगतायत. आणि बाबांचं म्हणजे विशेष एक मोठेपणा की त्यांनी जे 6 महिन्याच्या नंतर 5 महिने परत वाढवून जे मिळाले होते ते फक्त बाबांमुळेच मिळालेले होते. आणि याच्यानंतर परत बाबांचं असं म्हणणं आहे की परत अजून जे प्रशिक्षणार्थी लोक आहेत तर त्यांना परत कायमचा रोजगार मी मिळवून देणार असं बाबांचं व्रत आहे आणि बाबा ते पूर्ण करणार आहे. आणि इतक्या दूर जर आता विचार करा, इथं रामपूरवाडीला इथं आलेलो आहे, एवढा रस्ता खराब आहे, म्हणजे बाबा एवढं रात्री प्रवास करतात. अजून बाबांच्या बऱ्याचशा ठिकाणी सभा आहेत, अजून परत निवासस्थानी जायचंय आणि अजून परत उद्याचे प्रोग्राम जे आहेत ते वेगळे. एवढं सगळं बाबा आपल्यासाठी करतायत. बाबांचं सगळं मोठेपण आहे. सासवणपर भेट देण्यासाठी आले. आपल्या दुःखात बाबाही सहभागी, आम्ही सगळे तुमच्यासोबत सहभागी आहोत. झालेली घटना आहे त्याला आपण आता काही करू शकत नाही. सर आले धनवत सर हे सिल्लोडमधून आले सगळे. तुमचा जो मुलगा होता तो फक्त तुमच्या एकटा पुरता मर्यादित नाही, तो सगळ्यांचा त्या मुख्यमंत्री व कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. आणि सगळी 1,34,000 विद्यार्थीमध्ये आपला मुलगा त्यामध्ये आमचा तो नेतृत्वामध्ये काम करणारा होता. मला वाटतं साई देखील कन्नडमधून जिल्हाध्यक्ष होते आणि सगळीच मंडळी आम्ही आहे. आणि आम्ही तुमच्यासोबत आहे, काय अडचण नाही. तुम्हाला कधी काय अडचण वाटली तर 100% माझा नंबर तुमच्याकडे देतो. आम्ही तुम्हाला 100% काय आमच्याकडून जेवढे सहकार्य होईल त्यानुसार 100% प्रयत्न करू. आणि अजून काही क्षेत्राच्या अनुषंगाने झालेलं आहे, अजून काय आपल्याकडून काय करता येईल पण तेवढी काळजी करू नका. जे आहे प्रत्येकाच नशीबलेलं असतं माणसाचं, एखादं तेवढं ते काळ चालतं. आणि एवढं काय फार विचार करू नका, जे आहे त्याला आता सांभाळून घेऊन जावा 100% आणि आम्ही तुमच्या दुःखात आहे. आम्ही जेव्हा समजलो तेव्हा हा कार्यक्रम पूर्ण कॅन्सल करायला सांगितलं. पण पोरं काय म्हटलं की आपल्याला 1 तारखेला उपोषण आहे. मी म्हटलं मग पुन्हा एक डोकं उचल वापरलं की आपण भाऊप्रत श्रद्धांजली अर्पण करू आणि आपल्याला जे काही आता लढा आहे तो लढा पूर्ण ज्यांच्या नावानेच आपण त्या ठिकाणी लढा करतोय. तर पूर्ण 36 जिल्ह्यामध्ये जर समजा 100% पुन्हा मुदतवाढ भेटली तर ते एक वेगळं प्रेरणादायक होईल. त्यांनी भूमिका ठेवून परत बघा. आणि 1 तारखेला जे काही आम्ही सांगलीमध्ये त्यांचं हे करतो आपण त्या ठिकाणी पण भावपूर्ण श्रद्धांजली आपण 36 जिल्ह्यातली मुलं येणार 36 जिल्ह्यातले जेवढे राहील ना त्याच्यात आम्ही आपण श्रद्धांजली सुद्धा त्या ठिकाणी. आणि जिथं जिथं कार्यक्रम झाले, जिथं जिथं समजा ही सभा झालेली बाबांची, तिथं तिथं आवर्जून बाबांनी श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतलेला आहे. जे हे जे भाऊ होते ते म्हणजे ते जाण्याने म्हणजे असा विषय आहे की आमचा जो परिवार आहे युवा प्रशिक्षणार्थ्यांचा आणि त्यांच्या वतीने समजा सगळ्यांना दुःख झालेले. अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्यक्रम अर्पण करण्यात आला आणि नंतरच पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आलेली. फक्त एवढं मर्यादित पुरतं नाही झालं ते, पण नंबर पण तुम्हाला देतो आणि बाकी अजून काही गोष्टी असतील ते काही बोलून देतो मी. एवढं मला काय करतो कातोळे सर आहे आपल्यासोबत. कातोळे सर संपर्कातच राहील. कातोळे सर काही अडचण भासली तर आपण सगळे त्यांच्या नाही. आता पाठीशी ते करेक्ट म्हणजे असं जे काही शेतकऱ्याचा मुलगा असेल तर पाण्याचा जर काय झालं तर त्यासाठी आपण तुम्हाला बोलणार नाही ना. गोपीनाथ मुंडे अपघात विमान पण काढलेले नाही त्यांना लक्ष काही अडचण नसते तर आपण त्याच्यात हस्तक्षेप करून टाकू. नाही अजून दुसऱ्या 2 गोष्टी आहेत मी बोलून करू आईला
आणि तुम्ही आता आई वडिलांचं सांगणार पाहिजे. आपण ते लहानाचं मोठं केलं असतं त्यांना प्रत्येकाला आमच्या घरात असा प्रसंग घडला पाहिजे. म्हणजे आमचे करता भाऊ होता येतो तो देखील असेल म्हणजे ते मामाच माझे होते आणि आमच्या घरात पण आमच्या आई दिसत नाही पूर्ण साहेब. आणि फार विचित्र परिस्थिती एका दोघांना घरातून करता म्हणून देण्याची फार अवघड काम ते एकट्यावरती रोड पडतं आणि त्यात आई महाराज आहेत त्यामुळे आमचा विषय नव्हतं पण तरी देखील त्या गोष्टी जाणीव होती नाही नाही रातभर चालायचं ना हे रातभर चालायचं काम होतं आमचं. आम्ही तर कुठं झोपलो कोण झोपत नाही ते पण जागे ते पण जागे आम्ही पण जागे ड्रायव्हर पण जागे नाही माहिती ना पदाधिकारीच होतात त्यामुळे काही विशेष नव्हतं. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत कॉलेजामध्ये आत्ता सुद्धा लहान पिशवीच काय तरी गोष्ट आणि तरी देखील आम्ही ठरवलं की बाबा चला या माध्यमातून पुन्हा काहीतरी काम करून ते भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण असेल त्या पद्धतीने मोठ्या संख्येने प्रतिक्रिया असं ठरवून परत आणि बाकीचे कार्यक्रम पुढे त्या ठरले जो डोलबारा होता तो पूर्ण बंद केला तसं नॉर्मल पद्धतीने हार्स वगैरे नाही अशी परिस्थिती पण मुलं काही त्यातून घेतलं तर ते ही जी गोष्ट आहे कारण दुःखद घटना आहे आणि संघटित काम आहे विकास संघटित आणि संघर्ष करा अशी परिस्थिती आमची आहे त्यातून हा प्रकार आहे. कोण कुठं मदत लागली किंवा काय लागलं तुम्हाला सांगा 100% आणि आपण बघू काय ठीक आहे इथे आणि ऐकून काळजी करू नका आहे सोबत आणखी आजचा प्रसंग आमच्यातही झालेला आहे तरी त्याला समोर जाण्याची तयारी आम्ही काय गावाला लवकर पोचत नाही तेवढे मला कळून चुकले किती 5 वाजेपर्यंत व्हिडिओ चालला थांबा. तुम्ही जे चिल्लोड्याने जे बोलला ना खूप मोठं काम करत आहे त्यात काही विषय नाही. त्याच्यात बघतो मी एक दिवस आधी जर झालं ना आधी येण्याचा प्रयत्न करतो फोन करेल